नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या मराठी भाषेत काही पुस्तकं अगदी आयकॉनिक अशी ठरली आहेत, जी सगळ्या वयोगटात वर्षानुवर्ष वाचली गेली आणि अजूनही वाचली जात आहेत. वीणा गवाणकरांचा कारभार हे तसंच एक पुस्तक आहे. आणि दुसरं म्हणजे APJ अब्दुल कलामांच्या विंग्स ऑफ फायरचा अनुवाद अग्निपंख. हा अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माधुरी शानबाग आज आपल्या पाहुण्या आहेत. आज त्यांची अगदी वेगळ्या प्रकारची पुस्तकं म्हणजे जाळ्यातले मोती आणि नुकतंच प्रकाशित झालेलं जाळ्यातील रत्ने याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माधुरीताई, खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर मी सुरुवातीलाच सांगते की मी या पुस्तकांविषयी गेलं वर्षभर वाचत होती आणि मला खूप उत्सुकता होती की कधी आपण माधुरीताईंना आनंदाचं पानमध्ये बोलवतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हीच आम्हाला या दोन्ही पुस्तकांमागची कल्पना सांगा. नमस्कार, मी माधुरी शानबाग बेळगावहून बोलते आहे. ह्या दोन्ही पुस्तकांच्या लिखाणाच्या मागे एवढंच होतं की महाजालावरून इतकं काही नवनवं आपल्याकडे येत आहे. त्याला संस्कृतीचं बंधन नाही, देशाच्या सीमा नाही आणि सगळं ग्लोबल असं हे सर्व आपल्यापर्यंत पोचतं आहे. आणि मग आपल्या आसपासचं जीवन आणि हे देशा परदेशात असलेलं यामधलं जे माणूस पण आहे ते सारखंच आहे असं लक्षात यायला लागलं. जुन्या जुन्या कथांना नवं रूप कसं देता येईल आणि त्यातून नवे अर्थ कसे शोधता येतील याचेही प्रयत्न अनेक जणांनी केलेले माझ्या लक्षात आले. आणि मग तरुण भारत, बेळगावचे तरुण भारत अक्षर यात्रा या पुरवणी मी एक सदर यावर लिहित होते आणि त्याचं नाव होतं जाळ्यातले मोती. इकडे जाळं हे अर्थ म्हणजे विचारांचं जाळं जे किंवा महाजाल, इंटरनेट असाही घेतला तरी चालेल. आणि त्यातले हे विचाराचे मोती. आणि मग त्याला कोणत्या समुद्रातनं आले, कोणत्या भागातनं आले त्याचं काहीही बंधन न ठेवता की त्याभोवती माझे विचार आणि माझ्या शब्दात ते मांडत राहिले आणि वाचकांना ते आवडत राहिले. सुमारे वर्षाहून अधिक काळ हे सदर चाललं आणि नंतर कोरोनाच्या काळात बंद झालं. पण तोपर्यंत मी आणखी काही विषय पेचून ठेवलेले होते की यावर मला लिहिता येईल. आणि त्याप्रमाणे ते लेखन पूर्ण करून पहिल्यांदा जाळ्यातली रत्ने मोती आलं आणि त्यानंतर जाळ्यातली रत्ने हे पुस्तक, 2 पुस्तकं आली. माधुरीताई, खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं की आपला हा जो इंटरनेटचा महाजाल आहे त्यातनं तुम्ही ते ज्या काढलेलं आहे. पण एखाद दुसरा विषय तुम्ही आम्हाला सांगू शकले तर जे तुम्हाला खूप फॅसिनेटिंग वाटले किंवा खूप इंटरेस्टिंग वाटले, लोकांनी वाचायला पाहिजे असे. सुरुवातच विज्ञान आणि अध्यात्म हा त्यातला मला अतिशय आवडलेला. आणि तो आज सांगायचं कारण म्हणजे आज 19 जुलै जयंत नारळीकरांचा वाढदिवस. हा विज्ञान कथा दिवस म्हणून होतो, म्हणून मी हा पहिला विषय घेतला की विज्ञान आणि अध्यात्म हे जेव्हा पुढे पुढे जात राहतं तेव्हा त्याच्यामधलं साधर्म्य माझ्यासारख्या पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापिकेला खरंच दुष्कळात टाकतं की किती हे 2 मार्ग संपूर्णपणे वेगळे आहेत. एक संपूर्णपणे वास्तवावर आधारित आणि एक दुसरं अध्यात्माच्या दिशेनं जाणारं. म्हणजे 2 समांतर रूळ लांबवरून पाहिले तर एकमेकांना भेटलेले दिसतात, तसं काहीसं हे लक्षात येतं. म्हणजे आणखी मुख्य म्हणजे 20व्या शतकात विज्ञानानं जी भरारी घेतली त्यातले जे प्रमुख वैज्ञानिक होते त्या सर्वांना कुठे ना कुठेतरी आपल्याला काहीतरी परिचय म्हणजे असा एक नाव घेऊन सांगता येणार नाही अशी एक शक्ती मदत करते संशोधनाच्या बाबतीत असं आईन्स्टाईन पासून सर्वांना वाटलेलं आहे. हायझेनबर्गनी सुद्धा तसं म्हटलेलं आहे की कुणीतरी मला ते सांगते आणि मला त्या दिशेनं पुढे ढकलते असं मला आतून प्रकर्षानं वाटतंय आणि तो नेमका क्षण पकडता येईल. ह्या गोष्टी मला वाटल्या या अध्यात्माच्या जवळच्या आहेत. मग त्याच्याभोवती मी एक विशेष मोठी असा गुंफला ज्याच्यामध्ये आईन्स्टाईन आणि हायझेनबर्ग या दोघांचाही उल्लेख आहे. नंतर विवेकानंदांचा एक विचार आहे की क्षमा ज्याला करायला येते तो सुखी होतो. सोपं एकच वाक्य, ज्याला क्षमा करता येते, आसपासच्या लोकांचे गुन्हे पोटात घालता येतात, तो माणूस सर्वार्थानं सुखी होतो. आणि ज्याला हे करता येत नाही त्याचं बरीचशी शक्ती आणि त्याचं बरंचसं पोटेन्शियल हे त्याच विचारात गुंतून फुकट जातात. विशेषतः कुटुंबाच्या संदर्भात तरी विवेकानंदांनी हे म्हटलेलं आहे की कोणीही माणूस जसा परिपूर्ण नसतो
तसं कोणतं कुटुंबही परिपूर्ण नाही. हा जो विचार आहे, त्यामुळे त्यांच्या त्रुटी सकट तुम्ही स्वीकारा, मग तुम्ही सुखी व्हाल. आणि त्यांच्या गुन्ह्यांना तुमच्या दृष्टीने ते गुन्हे असतील किंवा नसतील, पण त्यांना क्षमा करत पुढे जाणं आणि आपलं हृदय विशाल करत नेणं, हेच तुम्हाला शेवटी सुखाकडे नेतं, समाधानाकडे नेतं. हाही एक मला असा आवडलेला हे आहे. किंवा एक आपल्या स्वतःच्या मनातला प्रवास, आणि आपण आपल्या मनात सामन नावाचं घर स्वच्छ करतो, असा एक मोती आहे. आणि मग आपण काही काही खोल्या अशा बंद करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हेवे दावे आहेत. दुसरी एक खोली आहे, त्याच्यामध्ये मत्सर आहे आणि कुठे प्रकाश दिसत नाहीये. अशा अनेक खोल्या आपणच गोळा करून ठेवलेली जळमटाने भरलेल्या आहेत. आणि त्या घराची स्वच्छता, दिवाळी दसऱ्याला जशी आपण घराची स्वच्छता करतो, तसं मन नावाच्या घराची स्वच्छता केली तर कसं होईल, असं आहे. काही एक दोन मोठी महाभारतातील आपल्या आतलं महाभारत म्हणून एक आहे, तो सुद्धा मला खूप आवडतो, की कसे आपल्यामध्ये ते पांडव, कौरव आणि श्रीकृष्ण असतो. आणि सतत कौरव पांडवांचं युद्ध असतं आणि श्रीकृष्ण नावाचा आपल्या मनाचा विवेक जो आहे तो त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो. आणि हे आपण एकदा समजून घेतलं तर स्वतःमध्ये कसा बदल घडतो, अशा अर्थाचा एक मोठी आहे. शाळा कॉलेजपासून ज्या पुस्तकांनी खूप प्रभावित मला केलं किंवा ज्यांची मी पारायण केलं त्यातलं एक म्हणजे अग्निपंख. आणि अग्निपंख आमच्या सगळ्यांपर्यंत पोचलं ते तुमच्यामुळे पोचलं. तर मला त्या अनुभवाबद्दल आणि अग्निपंखाला आत्तापर्यंत जो प्रतिसाद मिळतो आहे, म्हणजे कारभार आणि अग्निपंख ही पुस्तकं साधारणपणे प्रत्येक मराठी माणसाने वाचलेलीच असतात, तर त्या प्रतिसादाबद्दल सांगा. हे मला तरी खूपच छान वाटतं, कारण अग्निपंख मध्ये ती लिहिण्याची प्रेरणाच मला त्याच्यातून मिळाली, की एक अत्यंत गरीब नावाड्याचा मुलगा, त्याचे आई वडील अशिक्षित आहेत, तो भारतरत्न या पदापर्यंत कसा पोहोचला. अर्थात मी अग्निपंख प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर कलाम सर राष्ट्रपती झाले. आयुष्यात अक्षरशः निराशेचे अनेक धक्के त्यांनी पचवलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यावर ठाम उभं राहून एक असं ललामभूत, राष्ट्राला ललामभूत असं व्यक्तिमत्व कलामांचं आहे. एवढं करून ते आपल्या धर्माचं मूळ असं जे आहे म्हणजे विचार वैभव ते विचारलेले नाही. ते अगदी धर्मातीत असं त्यांचं जे आचरण आहे, की भगवद्गीता आहे, कुराण आहे आणि सर्वच धर्म अगदी कोर मध्ये सारखे असतात, असा जो त्यांच्या विचाराचा प्रवास आहे. आणि स्वतःचं कर्तृत्व फुलवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. आपण पुढे कसं जायचं ते सांगितलं नाही. आपण खूप प्रगती करायची असेल, ती प्रगती कशी करायची त्याचे प्रॅक्टिकल असे अनेक त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे ते पुस्तक तरुण मुलांना, शाळेतल्या मुलांना तरी खूपच प्रेरणादायी आहे. तुम्ही खूप वेगळे विषय आमच्यापर्यंत, आमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवलेत तुमच्या लिखाणातनं आणि ते काम तुम्ही सुरू ठेवावं यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आणि आज ज्या पद्धतीने आपण जाळ्यातले मोती आणि जाळ्यातले रत्ने याच्याबद्दल बोलतो ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग विषय आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत ते सगळे विषय अशी आमची सुद्धा इच्छा आहे. त्यासाठी शुभेच्छा. आणि आज माझ्याशी बोललात याच्यासाठी आभार. माधुरीताईंशी गप्पा झाल्यानंतर आता नव्या कथासंग्रहाविषयी गप्पा मारायच्या आहेत ज्येष्ठ साहित्यिक चांगदेव काळे यांच्याशी. त्यांच्या नव्या कथासंग्रहाविषयी या गप्पा आहेत आणि कथासंग्रहाचं नाव आहे ढगाखाली. तेव्हा गप्पा मारूयात चांगदेव काळे सरांशीच. चांगदेवजी, खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नुकतेच तुमचे कथासंग्रह प्रकाशित झाले आणि त्यातलाच एक महत्त्वाचा कथासंग्रह म्हणजे ढगांखाली. तर आपण सुरुवात त्याच्यापासून करू. तुमच्या इतरही साहित्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. काय आहे ढगांखाली, कुठल्या कथा आहेत आणि कुठला विषय तुम्ही मांडायचा या कथांमधनं प्रयत्न केला? सर्वप्रथम नमस्कार आपल्या सगळ्यांना. माझ्या ज्या काही कथा प्रकाशित झालेल्या आहेत आतापर्यंत, त्यातला ढगाखाली हा जो कथासंग्रह आहे हा साधारणतः ग्रामीण वातावरण असलेल्या कथा आहेत. या कथांमधून ग्रामीण वातावरण असलेला जर असेल तरी सुद्धा तिथे शोध घेतला आहे तो माणसाचा शोध घेतलेला आहे.
कारण ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये माणूस असा वेगळा काही असत नाही. दोन्हीकडे मनुष्य सारखाच असतो. फक्त त्याच्या सुखदुःखाच्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्याशा वेगळ्या असतात. आणि त्यामुळे आपण ग्रामीण भाग घेतला तर त्याचा थोडासा विचार वेगळा करता येतो, कारण त्यांच्या सुखदुःखाच्या कल्पना इतरांपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. अर्थात ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत ह्या त्यांच्या मातीशी जोडलेल्या असतात. या कथा साधारणतः या संग्रहामध्ये एकूण सात आहेत आणि त्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्यातला ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण जो आहे तो म्हणजे हुंडा या नावाच्या गोष्टीचा. हुंडा दिल्याशिवाय लग्न होत नाही अशी एक परिस्थिती साधारणतः मुलीच्या बापासाठी असते. आणि मग अशा वेळेस काय काय करावं लागतं त्याला, हा एक मोठा जीव घेणा प्रश्न असतो. सगळ्यांचीच परिस्थिती तशी असते असं नाही. आणि मग बाप इतका जीव घेण्या परिस्थितीतून जातो की त्याला नाईलाजाने कुठेतरी कर्ज काढ किंवा काहीतरी कर, परंतु तो सण साजरा कर हा महत्वाचा भाग असतो. तुमची माती, ज्याला आपण शेती अशा शब्दाने म्हणतो, या सगळ्यांचं नातं जसं रक्ताचं एकमेकांच्या नात्याशी आहे तसं भावबांधांशी आहे, आपल्या सगळ्या जीवलगांशी आहे, तसंच मातीशी सुद्धा यांचं नातं तितकंच रक्ताचं नातं आहे. आणि जर माती, आता ही माती शेवटी कशावर अवलंबून राहते तर ती पावसावर अवलंबून राहते. आणि ही माती जर उद्या चांगल्या प्रकारे पाऊस पडला तर सुजलाम सुफलाम होते, सगळी व्यवस्थित चाललेलं असतं. परंतु जर पाऊस पडला नाही तर ही माती अक्षरशः कोरडी पडते, होरपळून जाते. बरं, ही माती नुसती एकटी राहते का, तर तिच्यासोबत पीक असतं, झाडं असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, ही सगळी तिथे करपून जातात. आणि ती नुसती करपत नाहीत तर त्यांच्याबरोबर असणारा जो मनुष्य, जो शेतकरी तिथं राबतो, तो सुद्धा तिच्यासोबत करपून जातो. आणि त्यामुळे अशा मातीचा जर काही प्रश्न निर्माण झाला, तिच्यातून काही प्रश्न निर्माण झाले, तर हे प्रश्न नुसते तिच्यापुरते मर्यादित राहत नाही, तर हे त्या माणसाच्या सोबत सुद्धा त्याच्या संबंधात राहतात. आणि म्हणून हे सगळी माणसं कुठे वावरतात शेवटी, तर ही सगळी माणसं ढगाखाली वावरतात. आणि हा ढग कसा असतो, तर हा ढग वरून सगळं पाहत असतो. तो कधी कधी आकाशामध्ये विरून जातो, कधी त्याचं स्वतःचं एक आभाळ तयार होतं. या आभाळातून कधी कधी इंद्रधनुष्य तयार होतं. आणि या इंद्रधनुष्याला जसं फुलतं तसं माणसाचं आयुष्य, शेतीचं आयुष्य फुललेलं दिसतं त्या काळामध्ये. परंतु कधी कधी हेच इंद्रधनुष्य या माणसांच्या अंगावर कोसळतं देखील. आणि अशा वेळेस ही माणसं इतकी हवालदिल होतात की त्यांना बोलण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण आपली बोलण्याची जी जीभ असते ही घशामध्ये अडकते, कोरडी पडते आणि त्यांना बोलण्याला सुद्धा तिथं काही जागा राहत नाही. अशी परिस्थिती या ढगाखाली या माणसांची होते. या सगळ्या माणसांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या कथांमधून करतो. मला कल्पना आहे की तुम्ही ठाणे ग्रंथ संग्रहालयाशी सुद्धा जोडलेले आहात, त्यामुळे हा प्रश्न खास तुम्हाला विचारते की आपण इतक्या पुस्तकांविषयी बोलतो, आज ग्रंथसंग्रहालयाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम होत असतील. खरंच सगळं जे साहित्य लिहिलं जात आहे, मग अगदी शहरी भागातले लेखक असतील किंवा ग्रामीण भागातले, ते वाचकांपर्यंत पोचायला कुठेतरी प्रॉब्लेम आहे का, कुठेतरी ते पोचायला अडचणी येत आहेत का, असं तुम्हाला लेखक म्हणूनही आणि एक चळवळ सांभाळणारे म्हणूनही काय वाटतंय तुम्हाला? अगदी 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 अलीकडचा मोठा भेडसावणारा प्रश्न हाच आहे की आपण जी पुस्तकं लिहितो किंवा जे साहित्य ग्रंथालयांमध्ये येत आहे, हे वाचकांपर्यंत पोहोचवायचं कसं. यासाठी मग विविध उपक्रम करणे, त्यामध्ये वाचकांचा सहभाग वाढवणे, त्यांच्यामध्ये त्यांना आपल्यापर्यंत जोडून घेणे, अगदी शक्य झालं तर. आता ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा विषय काढला म्हणून सांगतो, आम्ही शेवटी ठाणे शहर इतकं मोठं झालेलं आहे आणि खूप लोक दूर दूर राहायला गेलेले आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून ग्रंथयान नावाची आम्ही स्वतंत्र बस घेतलेली आहे. आणि तिच्यातून किमान 10,000 पुस्तकं एका वेळेस आम्ही ठाण्याच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये पोच करतो. आणि आता दुसरा नवीनच अगदी चांगला उपक्रम हाती घेतो आहोत, ते घरपोच सेवा देण्याचा. म्हणजे वाचकांनी जर आम्हाला फोनवरून सांगितलं की आम्ही हे पुस्तक आम्हाला हवंय, ते आमच्यापर्यंत पोच करा, तर ते त्यांना आपण घरपोच देण्याची व्यवस्था सुद्धा आता लवकरच अंमलात आणतो आहोत. शिवाय आम्ही वेबसाईट निर्माण केली आहे. घरी बसून आपल्या संग्रहालयामध्ये असणारी पुस्तकं आपल्याला कोणती आहेत ती पाहता यावी, यातलं आपलं कोणतं वाचायचं राहिलं आहे, कोणती नवीन आलेली आहे ती पाहता यावीत, कोणते उपक्रम चालू आहेत ते कळावं, यासाठी सुद्धा आपण ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
इतकंच नाही तर इथं आपल्या वाचनालयामध्ये संगणक बसवले आहेत भरपूर, की ज्याचा वापर वाचकांनी इथं बसून करावा आणि काय आपल्याला हवंय ते त्या पाहावं. आपल्याकडे दुर्मिळ ग्रंथांचा खूप मोठा संग्रह आहे. या सगळ्या दुर्मिळ ग्रंथांचं आपण डिजिटायझेशन करून ठेवलंय आपल्याकडे. म्हणजे तुम्ही दुर्मिळ पुस्तकं वाचण्यासाठी दुर्मिळ पुस्तकांपर्यंत जाण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या जागेवर बसून संगणकावर तुम्हाला हवं असणारं पुस्तक संगणकावर बसून वाचू शकता. इतक्या सोयी आपण ग्रंथालयाच्या वतीने केल्या. नाही, खरं तर काळे सर हे खूप महत्त्वाचं आहे. एरवी आम्ही लेखकांशी गप्पा मारतो, पण आज लेखक आणि त्याचबरोबर वाचन संस्कृती टिकवण्यासाठी जे लोक खूप तळमळीने काम करतात त्यातला एक कार्यकर्ता आम्हाला भेटलाय तुमच्या रूपाने. त्यामुळे खूप आभार. तुम्ही आज आनंदाचं पानमध्ये तुमच्या साहित्याविषयी एकूणच वाचन चळवळीविषयी बोललात त्यासाठी, आणि तुमच्या पुढच्या सगळ्या लिखाणासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आता अर्थात वेळ झाली आहे ती आजची टॉप 5 पुस्तकं, वाचकप्रिय पुस्तकं कोणती हे जाणून घेण्याची आणि अर्थात प्रश्नमंजुषेची. या दोन्हीबद्दल सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा पुण्यातून राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. तर यावेळची 5 पुस्तक अशी आहेत मित्रांनो. क्रमांक 1 वर आहे भारा भागवत यांचं फास्टर फेणेची पुस्तकं. हा 20 पुस्तकांचा संच मागच्या महिन्यात खूप वाचला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे मुलांचीच पुस्तकं पुन्हा एकदा बोक्या सातबंडे. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेले बोक्या सातबंडेचे भाग अतिशय लोकप्रिय आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर वाचले गेलेत. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा लहान मुलांचंच पुस्तक आहे वीणा गवाणकर यांचं किमयागार कार्व्हर. म्हणजे एक होता कार्व्हरचंच लहान मुलांसाठी केलेली आवृत्ती, ज्याला माधुरी पुरंदरे यांनी सजावट केली आहे. विनय हर्डीकर यांचं गेली 30 वर्ष जवळजवळ उपलब्ध नसलेलं पुस्तक आता नव्याने आलेलं आहे. ते म्हणजे जनांचा प्रवाहो चालला. साधना प्रकाशनाने ही नवी आवृत्ती आणलेली आहे विनय हर्डीकरांचं, अतिशय लोकप्रिय. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात जे होतं तेच पुस्तक पुन्हा आलेलं आहे. ते म्हणजे मॅजेस्टिक प्रकाशनाने काढलेलं अरुण कोलटकर हे पुस्तक. आणि मित्र हो, आपल्या या कार्यक्रमातला तिसरा आणि अतिशय इंटरेस्टिंग भाग म्हणजे राजहंस पुस्तक पेठ प्रायोजित प्रश्नमंजुषा. पहिला प्रश्न आहे, पु ल देशपांडे यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला? दुसरा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. एकाच नावाच्या 2 पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी एकाचे लेखक आहेत एलकुंचवार, तर त्याच नावाच्या पुस्तकाला ज्याला साहित्य अकादमी मिळाला त्या दुसऱ्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि आता तिसरा प्रश्न आहे, मी काही मुखपृष्ठ दाखवणार आहे पुस्तकं, त्याचं मुखपृष्ठ कुणी केलं ते तुम्ही ओळखायचे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे भालचंद्र नेमाडे यांचं हिंदू, याचं मुखपृष्ठ कुणी केलं आहे. आणि दुसरं पुस्तक आहे प्रकाश नारायण संत यांचं वनवास, याचं मुखपृष्ठ कोणी केलेलं आहे. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की मी 2 अनुवादित पुस्तकांची नावं सांगणार आहे. त्या मूळ पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे ओळखायचे तुम्ही. पहिलं पुस्तक आहे अनुवादित एका कोळीयाने, हा अनुवाद केला आहे पु ल देशपांडे यांनी, त्याचं मूळ पुस्तक कुणी लिहिलं आहे. आणि दुसरं पुस्तक आहे कॅचर इन द राय, हा अनुवाद केला आहे स्वतः मीच म्हणजे संजय भास्कर जोशी यांनी. तर याचं मूळ पुस्तक कोणी लिहिलं आहे? या 2 पुस्तकांची मूळ पुस्तकं कोणी लिहिली आहेत हे ओळखायचे, एका कोळीयाने आणि कॅचर इन द राय. तर मित्र हो, ही होती आजची प्रश्नमंजुषा. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्हॉट्सॲपवरती 9822003411 या क्रमांकावर पाठवा किंवा आनंदाचेपान@gmail.com या मेलवर पाठवा. अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या 4 स्पर्धकांना प्रत्येकी 500 रुपयाची पुस्तकं राजहंस पुस्तक पेठेतर्फे सप्रेम भेट बक्षीस म्हणून देण्यात येतील. तर मित्र हो, तातडीने ही उत्तरं पाठवा बरं. तुम्ही आत्ताच प्रश्नमंजुषेचे प्रश्न ऐकलेले आहेत, तेव्हा लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यासाठी राजहंस पुस्तक पेठेकडनं बक्षिसं सुद्धा आहेत. दिलेल्या फोन नंबर बरोबरच तुम्ही आपलं जे आनंदाचं पानचं जीमेल अकाउंट आहे त्याच्यावर सुद्धा उत्तरं देऊ शकता. ते जीमेल अकाउंट असं आहे anandachapan@gmail.com. तेव्हा लवकरात लवकर उत्तरं द्या आणि अर्थात वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.